तर हॅलो हाय नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे आपल्या नवीन मशीनच्या बारेमध्ये, कारण त्याच्या बारेमध्ये जे काही माहिती मिळेल मी तुम्हाला नंतर शेअर करेन असं म्हणलं होतं। पण आता मला मशीन घेऊन पण जवळपास 2 महिने होत आलेत, पण मी शेअर करावं म्हणलं, पण ते काही झालंच नाही। म्हणलं आज शेवटी तुमच्यासोबत सगळं शेअर करते। तर ही मशीन मी कशासाठी घेतली सगळ्यात पहिलं हे सांगते तुम्हाला मी। सर्वात मेन कारण माझं एक होतं की माझा ओनर्स म्हणजे आम्ही राहतो फर्स्ट फ्लोअरला आणि ते ओनर्स राहतात ग्राउंड फ्लोअरला। तर त्यांना खूप जास्त डिस्टर्बन्स होत होतं दिवसभर माझ्याच्यानं शिवणं होत नव्हतं। मी जास्त करून रात्रीला शिवायचे आणि रात्रीला त्या मशीनचा आवाज थोडासा जास्तच येतो, म्हणजे सायलेन्स असलं की थोडा आवाज जास्तच वाटतो। तर असं काहीसं माझं ते एक प्रॉब्लेम झालं होता। मग त्याच्यामुळं ह्या मशीनमध्ये आवाज अजिबात येत नाही, फक्त गुरगुर तिथल्या तिथंच आवाज येतो, म्हणजे असं पूर्ण खाली जाईल असं एवढा आवाज येत नाही। तर मेन पॉईंट माझं ते साऊंडसाठी होतं। आणि दुसरा पॉईंट फास्ट, ही मशीन खूप फास्ट काम करते। तेही करत होती, त्याच्यामध्ये पण मी रोजचे 4-5 ब्लाउज शिवू शकत होते, पण हे त्याच्यापेक्षा बी जास्त काम करते। म्हणजे ते जर मशीन समजा कुठला काम जर 1 घंट्यात करत असली तर हे मशीन अर्ध्या घंट्यात करून टाकते ते काम। तर ते एक माझं प्लस पॉईंट आहे ह्याच्यामध्ये। आणि दुसरी गोष्ट म्हणल्यान ह्याच्यामध्ये कितीही जाड कपडा असो, कितीही जाड असतो तर बसतो ह्याच्यामध्ये, ह्या मशीनमध्ये। त्या मशीनमध्ये थोडंसं गॅप देते किंवा दोरा सुटतो असं काही प्रॉब्लेम्स येतात, पण ह्याच्यामध्ये तसं काही येत नाहीत। आणि त्यानंतर मेन पॉईंट ह्याच्यामध्ये दोरा वगैरे तुटत राहतो ना, ते ह्याच्यामध्ये बिलकुल होत नाही। कधी असं आपण काही दोरा वगैरे गलत ह्याच्यामध्ये घातलो तर होतं, पण तसं होती गोष्ट ह्याचं मेंटेनन्स खूप सोपं आहे, कारण ह्याच्यामध्ये 24 घंटे मशीन ऑइलमध्ये असते। म्हणजे याला वरून ऑइल वगैरे काही टाकावं लागत नाही, आणि त्या मशीनला ऑइल वगैरे आपल्याला टाकत राहावं लागतं। आणि जास्त करून लक्षातच राहत नाही त्याच्यामध्ये ऑइल वगैरे टाकायचं, तर ह्याच्यामध्ये तेही टेन्शन नाही आपल्याला। आपण फक्त 2 महिन्याला एकदा आपल्याला खाली एक टंकी दिलेली असते, त्याला चेंज करून पूर्ण आपल्याला ते काढून टाकावं लागतं तेल, मग त्यानंतर दुसरं ऑइल टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये। तर असं आहे याचं। तर हे मेंटेनन्सला पण खूप सोपी आहे, त्यामुळे मला हे आवडली। तर ह्याचे 4 पॉईंट्स तर हे होते। आता जे माझे मशीन घ्यायचे 4 पॉईंट्स तर मी तुमच्यासोबत शेअर केले होते। आणि याच्यामध्ये जास्त करून ऑटोमॅटिक चीज आहेत ते मी तुम्हाला दाखवते। इथं एक स्क्रीन दिसते, त्याच्यावर आपल्याला स्पीड वाढवायची असली तर स्पीड इथून वाढवू शकतो आपण, बटन्स दिलेले असतात इथं। जर कमी करायची असले तर असं पण कमी पण करू शकतो। तर कमी जास्त करायचं पण आहे, आपल्याला जेवढी स्पीड पाहिजे तेवढं ठेवू शकतो आपण याच्यामध्ये। आणि इथं ऑटो कटर पण दिलेलं आहे, ऑन केलं तर इथं ऑटोमॅटिक हे दोरा कट होतो, जर मशीन थांबली तर कट होऊन जातो लगेच। आणि जास्त करून हे रेडीमेड शिवणाऱ्याला काम देतात। आता ब्लाऊज वगैरे शिवणाऱ्याला जास्त काही काम देत नाही, मला तर असं तेवढं काही काम देत नाही, कारण आपल्याला त्याला लॉक वगैरे करायचा असतो। तर मशीन थांबल्या बंद झालं तर लॉक वगैरे पटकन करता येत नाही, पुन्हा मशीन चालू करून रिपीट करावं लागतं। त्यामुळं मी हे ऑटो कटर तर बंद करून ठेवले। त्यानंतर हे एक पॉईंट छान वाटतं मला याच्यामध्ये, की आता हे समजा हे प्लस हे जे मायनसवाला आहे का नाही, तर हे इथून वरी पण जातो आणि खाली पण येतो। आता हे वरी खाली यासाठी होतो, कारण हे वरी असलं तर मशीनची सुई थांबल्या मशीन वरी असते। जर खाली ह्याचं खाली करून ठेवलं तर हे मशीनची सुई खाली थांबते, म्हणजे ह्याचं डिझाईनचं वगैरे शिवता वेळेस आपल्याला हे मशीनची सुई खाली असली तर जास्त बरं होतं। त्यामुळं हे एक खूप भारी आहे याच्यामध्ये। आणि दुसरी गोष्ट इथं लाईट, कारण आपल्याला इथं लाईट असल्यामुळं जास्त करून असं गोर करून बघावं लागत नाही, तेवढं काही हे करावं लागत नाही। त्यामुळं हे एक पॉईंट खूप भारी वाटलं मला याचं। आता याची क्वालिटी सांगायला गेलं तर खूप भारी क्वालिटी आहे। जवळपास 1 क्विंटलची ही मशीन असेल, त्याच्यापेक्षा जास्तच असेल, पण मी म्हणते 1 क्विंटलची तरी असेल म्हणून, कारण खूप वजन आहे, एकट्याला तर अजिबात उचलत नाही। आणि त्यानंतर आता ह्याची हाईट पण आपण कमी जास्त करून घेऊ शकतो, म्हणजे जर कोणाची हाईट कमी असली तर ह्याला थोडंसं खाली पण करू शकतो आपण। तर पूर्ण मशीन अशी काहीशी दिसते, तुम्ही बघू शकता इथून। आणि आपल्याला जास्त वाढून पाहिजे असेल तर हाईट मोठी पण करू शकतो याची। तर हे हाईटच्या बारेमध्ये पण खूप भारी आहे, ॲडजस्टेबल आहे हाईट पण याची, त्यामुळं पण मला खूप मस्त वाटली। बेसिक तर मी सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला। आता ह्याच्या प्राईसच्या बारेमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी, तरीसुद्धा अजून एकदा तुम्हाला सांगते ह्या व्हिडिओमध्ये पण। तर याची प्राईस जर तुम्ही ऑनलाईन बघत असाल तर अजिबात बघू नका, कारण ऑनलाईन खूप महाग आहे। म्हणजे ऑनलाईन मी बघितलं होतं 30,000 असं दाखवत होतं, जर लगे कॅश देऊन घेतलं तर। जर नाही तुम्ही EMI वगैरे केलं तर 35च्या जवळ जात होतं, त्यामुळे मी ऑनलाईन तर रेफर नाही करणार तुम्हाला। त्यानंतर मी ऑफलाईन स्टोअरमध्ये, आता इथं मी हैदराबादला राहते तर अफजलगंजलाच ऑफलाईन स्टोअर्स असतात त्याचे, अफजलगंजमध्ये मशीन याचे पूर्ण। त्यामुळं मला तरी खूप भारी पडली, कारण इथं खूप मोठे शॉप्स आहेत, तर त्यातूनच मी घेतली होती। तर आता
ऑफलाईन स्टोअरमध्ये तुम्ही जर कॅश देऊन घेतलं तर 23 ते 25च्या मध्ये पडेल तुम्हाला. जर EMI वगैरे केली तर 25 ते 27, 27.5, 28 पत्र जाऊ शकतं हे फिटिंग वगैरे सगळं म्हटलं तर. पण तरीही ऑनलाईनपेक्षा तर कमीच पडतो आपल्याला ऑफलाईनमध्ये. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर मी तर ऑफलाईनवरच जाऊन असं घ्या म्हणून रेफर करेन, कारण मी दोन्हीही चौकशी केली होती, त्यामुळे मी तुमच्यासोबत दोन्हीही शेअर केलं. शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दोन्हीही सांगितलं होतं. आता एक्झॅक्ट प्राईस मी यासाठी सांगत नाही कारण तुमच्या एरियाच्या हिशोबानं थोडंफार 1000-1500 वरीखाली होऊ शकतं. अंदाजा एवढं सांगितले तर तुम्ही याच्यामध्ये बाहेर बघू शकता, तुमच्या हिशोबानं तुम्ही कुठं घेताय त्यावर पण डिपेंड असतं ते. तर आज मी तुम्हाला जे काही मला 2 महिन्यामध्ये एक्सपिरियन्स आला होता ते सगळं शेअर केलेलं आहे. आणखीन काही डाऊट असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा, आणि तुम्हाला या मशीनच्या बारेमध्ये काही माहिती असेल तर तेही मला नक्की कमेंट करून सांगा, जे की मला माहिती नसेल ते. कारण कोणी जर ह्याला 1 वर्षापासून किंवा ह्याच्या आधीपासून यूज करत असेल तर त्यांना जास्ती माहिती असतं अशा मशीनच्या बारेमध्ये, तर तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.